विषयाचं नाव आहे लोक काय म्हणतील. रीमा, ए रीमा, बदलते कपडे. असे कपडे घालून का कोणी कॉलेजला जातं? रीमाच्या आईचा चढता आवाज कानावर पडला आणि सहज मनात विचार आला, खरंच या 21व्या शतकातही लोक काय म्हणतील हा प्रश्न अजूनही ज्वलंत आणि अनुत्तरित आहे. याच संदर्भात विचारांची मालिका सुरू झाली आणि अनेक उदाहरणे समोर आली. तुम्ही हल्ली पाहिले असेल की आपल्या आजूबाजूला बरीच मुलं मुली स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहेत. त्यांचे वय वाढत आहे, पण तरीही लग्न करण्याची त्यांची तयारी नाही. लग्न, संसार, मुलं या चाकोरीबद्ध मार्गावरून त्यांना चालायचे नाही. स्वतःवर फोकस करून स्वतःचे करिअर किंवा वेगळे आयुष्य जगायचे आहे. अशा परिस्थितीत लोक काय म्हणतील हा प्रश्न हवाच कशाला? काही व्यक्ती अशा असतात की स्वतःच्या विरोधालाही ते व्यक्त करू शकत नाहीत. समाज काय म्हणेल या दबावाखाली येऊन वडील मंडळी त्यांना लग्न करण्यास भरीस पाडतात. परिणामतः एकामुळे दुसऱ्याचे नुकसान होते एवढेच नसून दोन कुटुंबामध्येही कलह निर्माण होतात. काही ठिकाणी तर याहूनही परिस्थिती वेगळी असते. अशी काही जोडपी असतात ज्यांना मुलं बाळं आणि त्यांची जबाबदारी नको असते. आयुष्य आपले आहे ते आपण मनमुरादपणे आनंद घेत स्वच्छंदपणे जगायचे हाच त्यांचा संकल्प असतो. पण समाज अशा स्त्रीला वांझ म्हणेल, वाळीत टाकेल, शुभप्रसंगी तिला नाकारेल याचे तिला भय असते. त्यामुळे कळत नकळत का होईना घराण्याचाही अपमान होईल या भीतीने मनाला पटत नसतानाही पालकत्व स्वीकारले जाते. यामध्ये मुलांचं बालपण तर होरपळतंच, पण आईवडिलांचाही नाहक बळी जातो. लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात पडतात, पण काही वेळा या गाठीचा गुंता इतका जबरदस्त असतो की तो वर्षानुवर्ष सुटत नाही. सोबत राहणे अशक्य होऊन जाते. पण केवळ नातलं, शेजारपाजारचे काय म्हणतील, आपल्या मुलांना त्यांची झळ बसेल म्हणून ते नाईलाजाने एकत्र राहतात आणि रोज मन मारून जगतात. अशावेळी लोकांचा फारसा विचार न करता सतत मतभेद, भांडण करीत बसण्यापेक्षा वेगळे झालेले काय वाईट? हम दो हमारे दो हा जमानाही थोडाफार मागे पडत चाललाय. आजकाल हम दो हमारा सिर्फ एक असा विचार रूढ होत चाललाय. त्यामुळे मुलगा काय किंवा मुलगी काय मोठे होत असताना त्यांना नकार ऐकण्याची तयारी नसते. शेअर करणं तर दूरच. मी म्हणेन तेच खरं हा त्यांचा अट्टाहास असतो. अशा प्रसंगी लग्नानंतर सासरच्या लोकांशी जुळवून घेणे अवघड जाते. म्हणून समजून उमजून लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याचा विचार न करता आईवडिलांनी आणि मुलगा सुनेने वेगळं राहणं कधीही उत्तम. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, दोज हू मॅटर डोंट माइंड अँड दोज हू माइंड डोंट मॅटर. हे अगदी खरं आहे. फक्त आपल्या घराच्या 4 लोकांना काय वाटेल एवढेच विचार करून जगलो तर आयुष्य जास्त सुखकर आणि समाधानी होईल. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद.